नमस्कार फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. आज तर मी ब्लॉग बनवते आणि आज वटसावित्री आहे, तर मी डायरेक्टली स्वयंपाकाचं दाखवते. तर मी इथे छोले घेतलेले, ते 7 ते 8 तास पहिले भिजवलेले, धुवून घेतले. त्याच्यानंतर कुकरमध्ये घेतले, त्याच्यात मीठ टाकले, एक बटाटा किसून टाकलाय. कुकरचं झाकण लावून आपण गॅसवर ठेवून घेऊ शिट्ट्या होण्यासाठी. आणि इकडे बाकीची तयारी करून घ्या. एक कांदा घेतला मीडियम साईजमध्ये, त्याची साल वगैरे काढून तो मस्त उभा कापून घेतलाय. तुम्ही बघू शकता, उभा कापून घ्यायचा आहे पूर्ण कांदा, जेणेकरून आपल्याला जेव्हा फ्राय करतोय त्यावेळेस व्यवस्थित होईल, कारण की आपल्याला हा बारीकच करायचा आहे. तर मसाला रेडी करतोय आपण, सारण रेडी करतोय. एक कांद्यासोबत एक टमाटा पण घेतलाय, जो मीडियम साईजचा आहे, जास्त मोठाच घेतला नाही कारण की आंबट होऊ नये, तोही उभा कापून घेतलेला आहे. तर मी आज बनवते छोले, ते मी माझ्या पद्धतीने, महाराष्ट्रीयन पद्धतीने. तुम्ही कोणत्याही पद्धतीने याच प्रकारे छोले बनवले जातात. एक कढई घेतली, त्याच्यात तेल टाकलंय. तेल तापल्यानंतर कांदा टाकलाय उभा चिरलेला, तो मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे. आणि मस्त तुम्ही बघू शकता, मी चुरून त्याला मोकळा करून राहिली चमच्याने. मध्ये मध्ये सॉटे करत राहायचंय त्याला. आणि आता त्याच्यात आपल्याला टमाटा टाकायचा आहे. टमाटा मस्तपैकी सॉफ्ट होस तर आपल्याला फ्राय करायचा आहे, जेणेकरून त्याच्यातलं तो शिजून जाईल आणि आपल्याला त्याची प्युरी करायला सोपं जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता, जवळजवळ होत आलेलं आहे आपलं. आणि आता इथे झालंय, आपण गॅस बंद करून द्यायचा आहे, थंड होऊ द्यायचा आहे थोडासा. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि त्याच्यात मी लसूण टाकते, आल्याचा तुकडा टाकते, कारण की मी ते टाकेल नव्हतं म्हणून मी टाकून घेते. आणि मस्त प्युरी बनवून घेतली आहे. परत त्याच कढईत आपल्याला तेल घ्यायचं आहे, भाजीला लागेल तेवढं. त्याच्यात जिरं टाकलंय मी, तेल गरम झाल्यानंतर तेजपान टाकलंय अख्खं, ते तोडून टाकलंय, हिंग टाकलाय आणि आपण दळलेलं सारण टाकायचं आहे. मस्तपैकी त्याला फ्राय करायचंय, तेल सुटोस तर छानसा कलर होऊ द्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकल्या मी त्याच्यात, ते बिलकुल तिखट नाही आहे. आणि इथे कढीपत्ता टाकलाय. कढीपत्त्याने टेस्ट खूप छान येते, तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही तर नका टाकू, हे ऑप्शन आहे. आणि इथे लाल मसाला, हळद आणि छोलेचा मसाला मी टाकलेला आहे. तुम्हाला जो हवा तो टाकू शकता. थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घेतला आहे. इथे आपल्या कुकरमध्ये बटाटा आणि छोले झालेले आहे, त्याच्यातला बटाटा काढून मी कढईत घेतला आहे. बटाटा यासाठी टाकला होता की जेणेकरून भाजीला घट्टपणा यावा. आणि इथे मी बटाटा चुरून घेते आहे, मॅश करून घेते. शिजलेला असल्यामुळे तो पटकन मॅश होतो. बटाट्याने टेस्ट पण छान येते आणि ग्रेव्हीला घट्टपणा येतो. ही सर्वात मोठी टीप आहे असं समजा तुम्ही हवं तर. आणि इथे मी छोले टाकले आहे. तुम्ही जर टाकत नसाल बटाटा, ट्राय करा, खूप छान एक टेस्ट येते. आणि पाणी तुम्हाला हवं तेवढं टाका, तुम्ही बघू शकता. आणि थोडं एक्स्ट्राच टाकलंय पाणी, कारण की थोडी भाजी उकळेल. मीठ टाकले, कोथिंबीर टाकली आणि बारीक गॅसवर भाजी उकळून मस्त रेडी झाली आहे. तर इथे सागरंटे बसले होते, मी त्यांचे पाय पडून घेतले. आज वटसावित्री असल्यामुळे मी त्यांचे सकाळी पाय पडायचे राहून गेले होते, तर मी आता पाय पडून घेतले. आणि इथे आमचं चालली होती मस्करी माहीबरोबर, माझे पप्पा करत. आणि इकडनं सई पण आली की पप्पा माझे तुमचे नाही. आणि यामुळे आमची फॅमिली एकदम छान असं फोटोग्राफ फ्रेम करून लावला, तर छान वाटेल या पोजमध्ये. तर कसं वाटतंय नक्की मला सांगा, थोडं छान वाटेल किंवा नाही. तर आम्ही आता चाललो आहे जेवायला, तर चला तर जेवायला या आमच्यासोबत. तर इथे मी छोलेची भाजी, खीर, शेवळ्यांची बनवलेली आणि इथे पुरी आणि राईस बनवलेला मी. तर ही आजची थाळी कशी वाटली मला नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा.